मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललेली की तुम्हाला मी होम टूर दाखवेन पूर्ण घराची, पण मला होम टूरचा काही व्हिडिओ करताच नाही आला, कारण बेडरूमचं काम झालं तर किचनचं राहिले तर हॉलचं राहिले, असं काम चालू आहे माझं. अजूनही घराचं काम चालूच आहे, त्याच्यामुळे मी एक एक रूम दाखवायचं ठरवले. नंतर पूर्ण ज्यावेळेस घर होईल तर त्यावेळेस पूर्ण घराचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. तर तोपर्यंत आता मी माझी बेडरूम तुम्हाला दाखवते कशी येते. तर हे जे आहे हे आहे माझ्या हे मुलाचं कपाट आहे आणि हे मुलीचं. असं वॉशिंग मशीन बेडरूममध्येच ठेवले, कारण बाहेरच्या साईडला पाठीमागं जागा आहे, पण तिथं काय पत्रा टाकला नव्हता आणि त्यावेळेस पाणी वगैरे यायचं आणि मशीनची काच वगैरे खराब होऊ नये म्हणून मी वॉशिंग मशीन बेडरूममध्येच ठेवलं होतं. आणि इथं आहे बेड, म्हणजे ह्या साईडला मुलीचं कपाट, त्याच्यानंतर मिस्टरांचं कपाट, माझ्या कारभाऱ्यांचं कपाट, आणि ह्या साईडला बेड आहे. ही असं डेकोरेशन केले मी. हे डेकोरेशन बरेच दिवस झालं माझ्या मनात होतं की बाबा असं करायचं, हे बदल करायचे, रात्रीचं कसं दिसेल, नाईटला लाईट वगैरे कशा लावायच्यात, बऱ्याचशा गोष्टी माझ्या हे होत्या. तर असं आहे आमचं असं आहे बेडरूम. तर हे असं फ्लावर पॉट ठेवलेत वरती मी, कारण मला छान वाटतं असं डेकोरेशन करायला आणि माझ्या पद्धतीने मी डेकोरेशन केले. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. नंतर ह्या अशा छान अशा प्रोफेशनल प्रिंट असलेल्या 3 फ्रेम आहेत. त्याच्यानंतर हे असं आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत. वरच्या साईडला पण आर्टिफिशियलच वेल आहे. ते नंतर स्टिकर्स आहेत सगळे, ते पण स्पॅरोचं 2 स्पॅरो एकत्र, तर ते स्टिकर आहे. नंतर इथं मोर, हे लव, ह्या अशा स्टिकर्स आहेत बघा. तिकडच्या साईडला एक बंगला आहे, खरं तर ते स्वप्न आहे नंतरचं भविष्यातलं, तर ते ठेवलेलं आहे. पिगी बँक आहे ती, आणि त्याच्या शेजारची पण शिवांशी पिगी बँक. इथं आमचे फोटो आहेत. इथं पण आर्टिफिशियल चा प्लांट आहे, वेल आहे. आणि ही जी फ्रेम आहे ती मला इथं लावायची आहे, पण सध्या ठेवली आहे तिथं, कारण लावायची होती पण राहिली. आणि इथं ना असं, आणि बेडरूममध्ये कलरफुल लाईटिंग असावं असं माझी खूप इच्छा होती, त्याच्यामुळं कलरफुल लाईटिंगसुद्धा आम्ही केलेली आहे. POPला पण, आणि अशी लाईट आहे बेडच्या इथं पण. ब्ल्यू लाईट, रेड लाईट, अशा लाईट वेगवेगळ्या, ग्रीन लाईट अशा चेंज होतात राहतात. आणि बेड वगैरे एकदम बेडच्या वरच्या साईडला पण आणि POPच्या साईडला पण अशी रिंग लाईट आहे. रिंग लाईटसुद्धा चेंज होत राहते. आणि मुलांसाठी म्हणजे हे झालं आमच्यासाठी, आणि मुलांना कसं चंद्र वगैरे आवडतात, तारका आवडतात, चांदण्या वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी असंच हे केलेलं आहे. हे बघा ना किती सुंदर वाटते. मला हा लुक एकदम आवडतो. बेड खूप छान दिसतो. आणि नंतर मग मुलांसाठी आम्ही सूर्य, चंद्र वगैरे तारे वगैरे असणारं हे केलेले, म्हणजे 2-3 टाईपच्या लाईट आहे तिथं. असं पूर्ण फिरतं राहतं. कसा वाटतोय हा लूक? माझी खूप इच्छा होती असं ज्यावेळेस आम्ही एकदा शाळेमध्ये होतो, तर शाळेत आम्हाला ना एक असा 10th होतं, आणि त्या 10thमध्ये नेलेलं, आणि आतमध्ये नेल्यानंतर ना असं चंद्र, सूर्य, सगळे ग्रह वगैरे असे वरती फिरतायत, आणि पूर्ण अंधारे, आणि इतकं असं तारे वगैरे, स्टार्स असे फिरत होते, आणि इतकं छान वाटत होतं ना. त्याच वेळेस मला असं वाटलेलं की नाही का, आपल्या असं बेडरूमला छान सूर्य, चंद्र, सूर्य नाही पण चंद्र, स्टार असे वेगवेगळे ग्रह असे फिरतानाच असावं नाईटला. आणि मुलांना खूप आवडतं हे. शिवांश तर सारखं हे लावत बसत असतो, आणि त्याचं डायरेक्शन वगैरे पण, कलर वगैरे पण चेंज होत राहतात. आणि आता ह्या साध्या POPच्या लाईट आहेत, सिम्पल. एक येलो कलरमध्ये पण आहे, प्लेन लाईट पण आहे. आणि इथं मी जास्त लाईट ठेवल्यात, कारण कसं बेडरूममध्ये वगैरे व्हिडिओ वगैरे काढता येतील. ह्या अशा स्माइलीच्या पिलोज आहेत ह्या 3, ती अशी हार्टची मस्त अशा. तर इकडून असा लुक येतो बघा.
ज्यावेळेस एंट्री होती ना त्यावेळेस असा लुक येतो. आणि त्याच्या साईडला इथं असे बटरफ्लायज आहेत असे मस्त. हे नजरचे, नजर लागू नये म्हणून. आणि ड्रेसिंग टेबलच्या वरती पण मी असे छान स्माइली असणारे, हार्ट असणारे असे फ्लॉवर पॉट ठेवलेले इथं. आणि हे आहे माझं छान असं ड्रेसिंग. मला लग्नात ड्रेसिंग भेटलं नव्हतं, पण माझी आत्ता ही इच्छा पूर्ण झाली. आणि इतकं सुंदर ड्रेसिंग हा सेल्फी स्टिक आहे. तर ह्या ड्रेसिंगचा मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. तर असं सामान असतं. मी पूर्ण व्हिडिओ पण एखादा ड्रेसिंगचा टाकेन की काय काय आहे काय काय नाही ते. असं आरसा फोल्ड होतं त्याचा. हे बघा, वरच्या साईडला माझे बुक्स आहेत सगळे. आणि ही छान क्यूट अशी गर्ल आहे, मस्त आहे ना. आणि हिच्यात असे ब्रश वगैरे ठेवलेत मी. इथं परफ्युम्स वगैरे आहेत. तर हे आहे माझं कपाट. ड्रेसिंगच्या इकडच्या साईडला म्हणजे हा पूर्ण जो एरिया आहे ना हा माझा आहे, हा माझा आहे. तर हे आहे माझं कपाट. इकडच्या साईडला डेली वेअरचे असतात कपडे, म्हणजे साड्या, ब्लाऊज, परकर. आता थोडंफार विस्कटलं असेल, खाली ड्रेसेस आहेत. आणि वरच्या साईडला साड्या, खाली ड्रेस आणि इथं परकर ब्लाऊज वगैरे. आणि ते एक कप्पा आहे. त्यानंतर इथं सनग्लासेस असतात, फाईल्स वगैरे. साड्या मी जास्त करून ठेवत नाही वरती, म्हणजे हँगर आहेत पण तरी पण ठेवत नाही वर. मी ह्याच्यातच ठेवत असते, कारण कसं ह्याच्यात व्यवस्थित राहतं, जास्त गडबड वगैरे होत नाही, सगळं मेसी होत नाही काहीच. तर ह्याच्यात ड्रेस वगैरे येतं, खालच्या साईडला जीन्स टॉप आहेत, एका ह्याच्यात जीन्स आहेत, इकडच्या साईडला ड्रेस आहेत, इकडच्या साईडला साड्या आहेत, वरच्या साईडला पण सगळ्या साड्या आहेत, इथं जीन्स पण आहेत आणि ड्रेस पण आहेत. अशा टाईपमध्ये माझं कपाट आहे. आणि हे आहे आमच्या आहोंचं कपाट. अरे लॉक वगैरे केलं नाही ना. तर हे असं आहे ह्यांचं कपाट, कारभारांचं. शर्टसाठी वगैरे मी शर्टसाठी टॉवेलसाठी असं स्टोरेज आहे. अजून भरपूर आहे स्टोरेज, पण मी सगळंच काढलं नाही. इथं ह्यांचे बेल्ट वगैरे असतात, रुमाल असतात, त्यांचे सनग्लासेस, त्याच्यानंतर परफ्यूम वगैरे आहे त्यांचं. ट्रॅक्टरच्या वह्या वगैरे आहेत. इकडच्या साईडला कपडे येतं आणि खालच्या साईडला पण ह्या ड्रॉवरमध्ये त्यांचं सगळं कंगवा वगैरे. अशा प्रकारे हे कारभाऱ्यांचं कपाट आहे आमच्या. एंटर केले असं एक झाड आहे, आर्टिफिशियल आहे, आणि त्याच्यात असे स्टोन आहेत. त्याला असं गोल्डन कलर दिला आहे कुंडीला त्या. आणि अशी एंट्री आहे बघा, इथून अशी एंट्री आहे. एंट्री केली की इकडं ह्या साईडला वॉशिंग मशीन आहे, कपाट आहे. कपाट नंतर हे असं, हे आमच्या आव्हानचं कपाट. इकडं असा बेड आणि इकडच्या साईडला असा हा एरिया. तर हे असं अशा प्रकारे आमचं इथून एंट्री आहे. इथून असं बेडरूम आहे. तर हे तुम्हाला बेडरूम आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. तर असं होतं माझं बेडरूमचा टूर. छोटंसंच आहे, इथून असं छोटंसंच आहे माझं बेडरूम, पण मला खूप आवडतं. मी सजवलं आहे माझ्या हाताने छान असं, मला जसं डोक्यात येईल तशा गोष्टी सजवल्या आहेत. तर थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि अशाच व्हिडिओ बघत राहा. अजून किचन टूर, लिव्हिंग एरिया टूर, परत पूर्ण घराची होम टूरसुद्धा मी नक्कीच काढेन आणि व्हिडिओ अपलोड करेन. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय बाय.